भक्त आहे तिथे काही कमी नाही. हे उदाहरण घ्या. आता एवढी महागाई झाली आहे, सत्पुरुषाची एवढी महागाई नाही. जगात इतका उत्पाद चाललेला आहे, सत्पुरुषाचे एवढी उत्पाद म्हणजे त्याची एकंदर जगण्याची तऱ्हा अशी असते की त्या माणसापाशी कितीही दुष्टबुद्धीचा मनुष्य जरी आला तरी त्याच्या बुद्धीमध्ये पालन होतं. पतंजलींनी अहिंसेचं वर्णन करताना असं म्हटलंय, अहिंसा प्रतिष्ठायाम वैरत्यागः. अगदी गोष्ट खरी आहे. असं आहे बघा, एखादा अतिशय लोभी माणूस आहे, तुम्ही त्याच्या संगतीत राहिला की जसा लोभ उत्पन्न होईल, तसा अतिशय शुद्धांतकरणाचा मनुष्य असेल त्याच्या जवळ आपण राहिलो, आपलं अंतकरण थोडं तरी शुद्ध झाल्याशिवाय पतंजलीचा महिमा हाच आहे, दुसरा काय ते हे सांगून जात. आता हे जे संजयाने सांगितलं ते किती खरं आहे, ते अत्यंत सत्य आहे असं सांगून तो माझं सांगणं संपलं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्णोद्गार असं म्हटलेलं आहे. संजयाचं सांगणं पूर्ण झालं. काय आहे, या बोला आन होये तरी व्यासाचा अंकुर न वाहे, ऐसे गाजो मी बाहे उभी लिहिते. हात वर केले म्हणाला, मी जे हे सांगितलं असता हे जर खरं नसेल तर मी व्यासाचा शिष्यच नव्हे. याच्यावर एक घ्यायचं. आज सुद्धा ती परंपरा थोडी बहुत चालू आहे. अगदी लौकिक विद्येच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जर गुरुने खरी खरी विद्या दिली असेल ना, त्या शिष्याला अतिशय उपकार वाटतात. हे का मी असं पाहिलेलं आहे की मुंबईला ब्राह्मण सभेमध्ये दरवर्षी गणपतीमध्ये मास्टर कृष्णाचं गाणं व्हायचं. तेव्हा ते बसल्यानंतर त्याकाळी ते महाराष्ट्राचे फार मोठे गवई होते या क्षेत्राचे, त्यांचा आवाज कोणता होता म्हणून ते फार पुढे आले नाही, पण अतिशय गोड गायचं, फार गोड गायचं आणि त्यावेळी काय. तेव्हा पहिल्यांदा बसल्यानंतर डोळे झाकायचे, काय ते गुणवंदन, आणि नंतर असे कान पकडायचे. हे म्हणजे तोबा केल्यासारखं, मी अपराधी आहे वगैरे अशी भावना. तेव्हा त्यांना मी विचारलं, माझ्या एका विद्यार्थी म्हणजे तुम्ही काय करता, तेव्हा म्हणाले, गुरुनी जर ही विद्या मला दिली नसती तर आज जे मी भोगतो आहे, मान भोगतोय, तू कसं भोगतोस. हो मला सांगा, साधी विद्या, पोटाची विद्या, किंवा एखादा जो चांगला प्रोफेसर असेल ना, बरोबर मार्गदर्शन करणारा, दोन असे अलीकडे ते PhD कामं करतात ना विद्यार्थी, तूच काय करायचं ते करण्याविषयी सही करतो म्हणणारे लोक असतात बरं का. पण त्याच्याकरता अभ्यास करावा लागतो ना, ते काही मोठी तयारीच नसते. मुद्दा सांगण्याचं काय, जर खरं खरं शिकवणारा जर असेल तर त्याचे किती उपकार वाटतात. ही लौकिकाची गोष्ट आहे. मग ज्याने आपल्याला जीवनाचा अर्थ समजून दिला, ज्याने आपल्याला आपला आत्मा काय आहे ते दाखवून दिलं, त्याचे उपकार काय असतील मला सांगा. किंवा त्या माणसाला माझा जीव जणू काय तुझ्यावर ओवाळून टाकून की काय अशी त्याची भावना होती. म्हणून भक्त हा भगवंताजवळ असताना एक प्रकारे गुरु शिष्याचं नातं घेऊन, हा संजयाचं सांगण्याचं हेतू की जिथे परमात्मा आहे आणि भक्त आहे तिथे सुख आणि विश्रांती असलीच पाहिजे. आणि हे जे मी बोलतोय, संजय म्हणतो, हात वर करून जगाला सांगतोय, हे जर खरं नसेल तर माझे शिष्य व्यासांचं शिष्यच नव्हे. म्हणून म्हणाले एवं. आता भारताचा आवाका, आता ज्ञानेश्वर महाराज बोलत आहे, भारताचा आवाका आणूनी शोका एका संजय कुरुनायका दिलेला. कुरुनायक म्हणजे हा धृतराष्ट्र. त्या धृतराष्ट्राच्या हातामध्ये त्यांनी दिलं. काय दिलं तर एवढं महाभारत ग्रंथ, त्या समग्र भारताचा सारांश एका श्लोकामध्ये आणून दिला. आणि हे फार कठीण सांगतो आपल्याला, निरूपणाची गंमत सांगतो आपल्याला. तासभर सांगा म्हणलं तर तासभर सांगता आलं पाहिजे. 5 मिनिटं सांगा तर तेच 5 मिनिटं सांगता आलं पाहिजे. हा खरा शिकवणार. हो नाही काय, वेळ नाही म्हणून एक
होते त्यांना 10 मिनिटं कीर्तनाला दिली. बरं का, 10 मिनिटं कीर्तनाला दिल्यावर उभे राहिले आणि लागले बोलायला. 10 मिनिटं काय लागणार, त्या दिवशी गेली तेव्हा त्या सांगितलं धामामध्ये दुसरा आहे करणारा. तेव्हा ते काय म्हणाले, अहो 10 मिनिटं रस काय निर्माण होणार. तेव्हा एक कुचके ग्रस्त होते, ते म्हणाले रस नाका तोंडातून व्हायला लागले, आता बसा. बरं का, तेव्हा हे खरं नाही, जेवढा वेळ तेवढ्याच सांगता आलं पाहिजे. अहो कल्पना करा, एखादा मनुष्य अंतकाळ आलेला आहे आणि एक गुरु सत्पुरुष त्याला भेटायला गेले, तेव्हा ते जर व्याख्यान करू लागले त्याला, तर तो घेऊन पडतोय नाही का, आणि त्याला चालेल असं गुन्हाच पेशंट आहे आणि आलाय तसं तो चालेल कसं चालेल. म्हणून एवढ्या सगळ्या महाभारताचा सराव एका श्लोकामध्ये मी तुम्हाला सांगतोय, ज्यांनी सांगितला असं ज्ञानेश्वर महाराज. मग जैसा नेनो केवळ आगवणी, ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देत आहेत. सांगितलं ना, आहे पुढे सांगतो त्याची पद्धत त्यांच्या महत्व. ते म्हणाले अर्थ सांगतो आहे, आग आग पावलं तर पंचमहाभूतापैकी आहे. पृथ्वी आग तेज वायू आकाश आहे ना, तर काय उष्णता सर्व विश्व भरून आहे, होय ना. पण ही जी अग्नी सर्व विश्व भरून आहे, हा आपल्याला घेता येत नाही. मग काय करतो आपण, एक लहानशी वात त्या वातीला पेटवतो आणि तो अग्नी जसा त्या वातीमध्ये आणतो, तसं एवढं भारत आहे तेवढं म्हणजे एका श्लोकामध्ये. खरं मला सांगतो, ग्रंथ मला जर आठवड्यात वाचताना अशी मी कल्पना करतो की हा मुलगा सांगत बसलेला आहे आणि लोक ऐकताय, निवृत्तीनाथ आहेत, मुक्ताबाई बाकीचे लोक आहेत. काय असेल मला सांगा, त्या माणसालाही तो माणूसपणाला आलाच नाही. देह माणसाचा असेल पण परमात्मा स्वरूप असतो. निवृत्तीनाथ माहीत झालेले काय असेल नाही. आणि लोक जशी आहे, तुम्ही 1, 2, 4, 5, 10 काय केले भराभर भराभर सांगणार म्हणजे काय नाही. परमात्माच ते तोंडून बोलतात. पुढे म्हणाले तैसे शब्द ब्रह्म आनंद. शब्द ब्रह्म म्हणजे आपल्याकडे वेद असा आहे. वेद अनंत आहे, तेही खरं आहे. परमात्मा वेद म्हणजे काय, आपले 4 वेद आहेत ना, वेद घडा एकच, ते 4 विभाग केले. ते काय असतं, जेव्हा मनुष्य अतिशय ध्यानमग्न होतो त्यावेळेला संबंध विश्वमनाशी तादात्म्य पावतो आणि विश्वमनामध्ये सगळं ज्ञान भरलेलं आहे. आजपर्यंत आत्ताच आणि पुढचं संबंध ज्ञान तिथे भरलेलं आहे. ते ज्ञान त्याला हस्तगत होतं विश्वमनाशी तादात्म्य पावल्याचं. कसं, एखाद्या राजाने जर एखाद्या गरीबाला दत्तक घेतला तर संबंध राज्यलक्ष्मी जशी त्याला येते, तसं आपण जीव त्या विश्वाशी तादात विश्वमनाशी तादात्म्य पावल्यावर सर्व ज्ञान ते येते. पण ते ज्ञान येताना हा भानावरती नसतो, मग ते व्यक्त होतो. त्या व्यक्त झालेल्या आधी ज्ञानाला वेद असं म्हणतो. ऋषीला वेद सुचले, वेद दिसले, त्यांनी ते लिहिले नाही. संस्कृतामध्ये ऋषी शब्दाचा अर्थ असं सांगतात, ऋषी ही दर्शना, त्याला ते दर्शन होतं, तो पाहतो ते मंत्र आणि सांगतो. म्हणून शब्द ब्रह्म त्याला म्हटलेलं आहे. शब्द ब्रह्म म्हणजे सर्वव्यापी, त्याच्या पलीकडे काही असं नाही. तेव्हा शब्द ब्रह्म म्हणजे वेद. त्यांना सांगायचंय काय ज्ञानेश्वर महाराजांना की एवढं महाभारत मोठं आहे, हे महाभारत एका श्लोकामध्ये संजयाने सांगितलं, हा त्याचा पूर्वद्वार आहे. म्हणून म्हणाले तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले 1.25 लक्ष भारत, भारताचे सते शात सर्वस्व. शब्द ब्रह्म वेद अनंत, त्याच्या खालोखात 1.25 लक्ष श्लोक भारताचे. एक आपलं संशोधनाचा विषय माझं काम बी नाहीच आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळी सुद्धा म्हणजे 1200 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी 1200 ते आचार्य 700 वर्षापूर्वी महाभारतामध्ये 1.25 लाख श्लोक आहेत असा लोकांचा समज होता. 1.25 लक्ष भारत, त्यातून 700 श्लोक म्हणजे गीता असं म्हणाले. आणि त्या 700 श्लोकापैकी एक श्लोक शेवटचा अपूर्णत्वार. म्हणून म्हणाले तयाही 7 शतकांचा, त्या 700 श्लोकांचा इत्यर्थ हा श्लोक शेषीचा. इत्यर्थ सगळं जे काही आहे ते आहे का श्लोक
श्लोकामध्ये व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गार जो म्हणजे हा पूर्णोद्गार म्हणजे सांगणं संपलं, याच्या पलीकडे नाही. आणि काय सांगितलं तर जिथे परमात्मा आहे आणि तिथे भक्त आहे तिथे सगळं काही आहे. जगात जे जे पाहिजे ऐश्वर सुख आनंद तेथे आहे. तुम्ही हे ध्यानात ठेवा. हे मी असं म्हणत नाही बरं का, पण विशेषतः महाराष्ट्रीय संतांचा एक विशेष मी पाहिला. वास्तविक हे काही सेक्टेरियन नव्हे, असे प्रांतीय वृत्तीचे नव्हे, परंतु कितीही सिद्धांत सांगू दे व्यवहाराचं पाऊल सोडित नाही. म्हणून एवढं सगळं ज्ञानेश्वरी सांगता संपून आलंय. तरी म्हणजे संजय काय म्हणतोय, भक्त आणि भगवंत जिथे आहे तिथे सगळं आहे. म्हणजे शेवटी सांगायचंय काय की भगवंताला आपण घट्ट धरून भक्त बनलं पाहिजे. हे मरण बघा हे फार कठीण आहे. नाहीतर मग मी आता काय म्हणत होतो अशा वेळी स्थिती होते. हे नाही आपलं जे विचार एक संस्कृत श्लोक मीमांसाकारांचा की ग्रंथाचं परीक्षण कसं करायचं. उपक्रम उपसंहार अभ्यासो पूर्वदाक्रम. म्हणजे काय आहे, उपक्रम काय आहे आणि शेवट काय आहे, आरंभ काय आणि शेवट काय आहे. आणि मला अभ्यास म्हणते म्हणजे त्या पुरुषाला ग्रंथकाराला जी गोष्ट सांगायची आहे खरी ती तो पुन्हा पुन्हा सांगतो, त्याला अभ्यास बरं का. म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्यात हेतू काय, आणि मूळ मुद्दा विसरू नका. तसं ज्ञानेश्वर महाराज भगवंत आणि त्याची भक्ती त्याला जाम विसरत नाही. म्हणून हा पूर्णोद्गार त्याचा. येणे एक एक श्लोके राहे तेने असके विद्या जाताचे लिखे चिंतने करू. या श्लोकाचंच नुसतं जो चिंतन करील त्यांनी सबंध विद्या जात सबंध विद्या आहे ती जिंकली असं म्हणायला हरकत. आणि गोष्ट खरी आहे, परमात्मा ज्याला वश झाला त्याला विद्या वश होती हे सांगायला पाहिजे. त्याच्या विद्या त्याचे पाहिजे नाही का. किंवा सत्पुरुषाची स्थिती अशीच असते. नुसती सत्पुरुषाने कृपा करावी तुम्हाला सगळ्या विद्या येतील लक्षात ठेवा. कारण आहे त्याचं जेथून विद्या निर्माण होतात तिथे जे पोहोचले त्याला काय आवश्यक आहे सांगतो आपल्याला. एक कर्नाटकात आम्ही गेलो असताना एक कानडी बाई महाराजांना भेटायला तेव्हा मध्ये एक दुभाषा होता नागप्पा. तेव्हा त्या बाईला रोज ताप यायचा. ताप यायचं तेव्हा तिने विचारले, कानडीत विचारले. तिने काय सांगितलं की मला रोज ताप येतो, मी काय तर ते सांगितलं. तेव्हा महाराजांनी विचारलं की केव्हापासून यायला लागला. तेव्हा त्यांनी त्या बाईला विचारलं की मग केव्हापासून यायला लागला. तिने सांगितलं की मी बाळपणापासून यायला लागला. त्याने काय सांगितलं महाराजांना मराठीत, ती बाई असं बोलले बाळपणापासून येऊ लागला. तेव्हा ती बाई काय म्हणून नापरतो नवं काय म्हणलं महाराजांना, तिला बाळच रोग झालाय. बरोबर. आता बघा ती काय बोलली कानडी मी हजर होतो, काही कळलं. महाराजांना कानडी येत नव्हतं, मराठी भाषा. आणि ते असं नाही म्हणाले की असं म्हणत नाही असं म्हणाले. बरोबर. तेव्हा झालं काय ते पुन्हा विचारलं की झालं की काय काय रोज पाण्यात सुट घालून घेतलं तुला बरोबर वगैरे झालं. मी महाराज मागून विचारलं आपल्याला कानडी कसं सांगायचं नाही का कानडी. तेव्हा ते काय म्हणाले की विचार जेथून निर्माण होतो तिथे पोहोचल्यानंतर भाषा काय म्हणाली कोणती असू शकते. अरे हे सत्पुरुषाचं महत्व आहे. सत्पुरुष म्हणजे त्या जीवाशी तादात्म्य झालेला असतो तेव्हा त्याच्या मनात काय आहे हे त्याला शब्दाशिवाय त्याला कळतं. म्हणून भक्त आणि भगवंत जिथे आहे तिथे सगळं काही आहे असं संजय सांगतात. सर्व विद्यार्थ्याला हस्तगत होता हे ज्ञानेश्वर महाराज. आता त्याने 8-10 ओव्या अशा घातल्या गीतेच्या श्लोकांची स्तुती आहे. प्रस्तावना सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांची पद्धती ही दृष्टांताची पद्धती आहे. याला इंग्लिश मध्ये विटनेस म्हणतात. दृष्टांत म्हणजे मेटाफर असा
शंकाच नाही. अतींद्रिय विषय हा शेवटी दृष्टांतानेच सांगावा लागतो. जसं हे तसं ते. दृश्य सूक्ष्म, अदृश्य दृश्य हे जगत स्थूल, अदृश्य सूक्ष्म. सूक्ष्माचा अनुभव नाही किंवा सूक्ष्म कसं आहे हे सांगताना जसं हे आहे तसं ते आहे. उदाहरण सांगतो आपल्याला. ज्ञानी मनुष्य जो असतो, दुसऱ्या अध्यायातच असावं किंवा तिसऱ्या. ज्ञानी मनुष्य जो असतो हा ज्ञानाने भरलेला असतो. त्याला ज्ञानाचं कधी कमी पण नाही हे सांगायचं. त्यात सांगायचं कसं तो दृष्टांत दिला ज्ञानराजाने. काय म्हणाले? सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वाटीवरी का न लाविले तरी अंधारी कोंडेल तो. अरे म्हणजे सूर्य प्रकाशाचा आदर, प्रकाशाची खाण आणि प्रकाशमय, त्याच्या घरी जो वाट लावली नाही, वातीचा दिवा लावला नाही तर अंधारात राहील तो. तसं ज्याच्या अंगी पूर्ण ज्ञान आहे, ज्ञानाचा सागर जो आहे, त्याला एखादी विद्या येत नसली म्हणून काय तो अज्ञानी म्हणायचं. जसं हे तसं ते. बरं का? तेव्हा हे गीतेचे ते श्लोक सांगितले, ते गीतेचं कार्य काय आहे, गीतेचं मोठेपण काय आहे हे त्यांनी 5-6 ओळ्यामध्ये सांगितले. सुरुवात अशी केलेली आहे. ऐसे श्लोक 107 गीतेची पदे अंगे वाहत, पदे म्हणो की परमामृत गीताकाशी. म्हणाले 700 श्लोक आहे. दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवा, काही गीतेमध्ये 701 श्लोक आहे. 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच एक प्रश्न केलेला आहे, तो एक श्लोक घातला आहे. पण शंकराचार्यांच्या मते आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मते गीतेचे श्लोक 700 आहे. बरं का? तेव्हा तो आपला विषय नव्हेच आहे, जायचं ना. 1.25 लक्ष भारतापैकी जायचं, त्याच्यात लोक करून एक फार मोठा महत्वाचा प्रश्न. युद्धाला आरंभ झाला असताना झाला सुद्धा की नाही, ते वागे वागायला लागलेच होते. तर 700 श्लोक गीता सांगितली का कमी सांगितली? किती सांगितली? आधी श्रीकृष्णाने श्लोकबद्ध सांगितली का झाली? ती श्लोकबद्ध ही व्यासांची आहे. तेव्हा काय सांगितलं ते श्रीकृष्णाने? कोणी 7 काढले, कोणी 70 काढले, कोणी थोडे काढले, जास्त काढले, लोक बोट चालले. रामकृष्णाने याला मला अप्रतिम दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणाले 2 माणसं ते एका बागेमध्ये गेले, आंब्याची बाग. तेव्हा त्या मायाने काय सांगितलं, तुम्हाला 10 मिनिटं वेळ, 10 मिनिटात पाहून गेलं काय. जो शहाणा होता त्यांनी काय केलं, 5-10 आंबे खाल्ले, 10 मिनिटात खाऊन गेला. तो दुसरा म्हणाला झाड कोणी लावलं, काय जात आहे, याला काय खास पाहिजे, 10 मिनिटं झाली त्याला गेटावर केलं. आपली स्थिती अशी होत आहे. ते काय 700 श्लोक आहेत, 1.25 भारत कर्म पण ठीक आहे हो, पण बाकी करायचंय काय? तेव्हा 700 श्लोक ते म्हणाले हे गीता काशींचे परमामृत आहे. गीता रूपी आकाशाचं हे परमामृत आहे. आकाशातून अमृत येतं का? अमृत शब्दाचा एक अर्थ किरण असा आहे, सूर्याची किरण. तेव्हा गीता काशींचं परमामृत आहे. अमृत ठीक आहे, किरण आहे, परमामृत त्याचा अर्थ असा आहे. गीतेचं मी सांगितलं आपल्याला, भक्त आणि भगवंत आत्मज्ञान हा गीतेचा प्राण आहे. त्याच्या भोवतीच सगळा अर्थ लावला पाहिजे. आकाश 3 प्रकारचा आहे. एक भूत आकाश, आपण जे आकाश पाहतो फिजिकल स्पेस. दुसरा आहे ते चित्त आकाश, आपल्या मनामध्ये आहे आकाश. आणि तिसरा आहे चिदाकाश, चिद्रूपी आकाश, परमात्म स्वरूप. असं 3 रूपीचं आकाश आहे. जेव्हा मनुष्य किंवा पृथ्वी अतिशय ताणलेली असते, ज्या वेळेला पाणी 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 होतं, त्यावेळेला आकाशातून ढग जे टाकत ते अमृत आहे. बरं, हे साधं अमृत झालं. चित्ताकाशाचं अमृत जे आहे ना, चित्त अस्वस्थ झालं, समाधान नाही. तर एखाद्या माणसाने गोड शब्द 4 बोलले तर त्याने चित्त जे शांत होतं ते अधिक अमृत आहे.
आहे. त्याला कामभाव म्हणतात तसे. परंतु चिदाकाशाचं जे शब्द आहे त्याचा जो वर्षाव आहे तो परमामृत आहे. तो म्हणजे ज्ञानामृत आहे. ते आनंदामृत आहे. आणि याच अर्थाने अमृतानुभवामध्ये अनुभवामृत असा शब्द घातलेला आहे. ज्या अनुभवामध्ये अमृताशिवाय म्हणजे आनंदाशिवाय दुसरं नाहीच काही अमर करणार आहे ते अनुभवामृत. तेव्हा इथे गीता जर तुम्हाला देत असेल तर आत्मज्ञानाचं अमृत देते हे या दृष्टांतात ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या डोक्याला ताप देण्याकरता केलाय काय. तर गीता काय आहे. गीतेमध्ये परमात्म स्वरूपाचं सगळं वर्णन आहे आणि मनाला शांती देणार आहे. ही गोष्ट अगदी खरी. अरविंदांनी एका पत्रात असं म्हटलेलं आहे इतके ग्रंथ आहेत पण म्हणाले गीता वाचून जे समाधान होतं ते कशाने होणार. परमात्माची माहिती म्हणून परमात्मिक गीता. पुढे बघा का आत्मराजाची सभे गीते बोलवले हे खांबे मन श्लोक प्रतिभे ऐसे येतो. माझ्या प्रतिभेला असं वाटतं म्हणाले माझ्या मनामध्ये असं येत आहे की आत्मराजा जो आहे या आत्मराजाचा दरबार ज्या मंडपामध्ये भरतो त्या मंडपामध्ये जे खांब आहे ते खांब म्हणजे गीतेचे श्लोक आहे. काय ज्ञानेश्वर महाराज काय सांगताय. आता आत्मराजा म्हटला म्हणजे त्याचं ऐश्वर कसं प्रगट होतं. समजा एक राजा आहे आणि तो साधे कपडे घालून गावात फिरतोय त्याचं ऐश्वर कळेल नाही. दरबार भरतो दरबार हॉल मध्ये तेव्हा त्याचं ऐश्वर कळेल नाही का. राजसभेमध्ये तो जेव्हा येऊन बसतो त्यावेळेला त्याचं ऐश्वर सगळं. या गीतेमध्ये हा आत्मराजा जो आहे त्याचं ऐश्वर आहे सगळं. आणि हा मंडप जो असतो किंवा ज्यामध्ये दरबार भरतो इतका सुशोभित केला जातो दरबाराच्या वेळेला किंवा सुशोभित नव्हे त्याची रचना त्याचं ऐश्वर सगळं ढाळत असतं. मी पाहिलेलं नाही पण माझ्या नातेवाईकांनी पाहिलेलं आहे. निजामच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा दरबार जो भरायचा तेव्हा त्याचे खांब असायचे तेव्हा मोत्याच्या झालेली असत. तो बसायचा त्या खुर्चीला सोनं बनवलेलं असे आणि रत्न लावलेली असे आणि लॉर्ड विलियमच्या बायकोची खुर्ची मारून गेली. हेच मला त्यांचं ते नाटक असं असते की अरे व्हायचं जायची वर्षी एकदा संस्थानात मग म्हणजे राणी साहेबांनी फार आवडली बरं का म्हणजे ती भीक मागणं आहे ते द्या त्यांना. अरे त्या फलकनामा राजवाड्यामध्ये तो विकला आणि फलकनामा याच्यामध्ये दाराचे पडदे होते ते मोत्यांचे पडदे होते. खरं वाटते डिनर हॉल मध्ये तिथे राजा मेजवानी द्यायचा त्यातल्या सगळ्या खुर्च्या ज्या होत्या त्या सोन्याने बनवलेल्या होत्या. त्याचे हात सोन्याचे होते आणि आज स्वतंत्र झाल्यानंतर पहिला जो हाल झाला तिथला मुख्यमंत्री ते नेहरू गेले असताना त्यांनी मेजवानी दिली. नेहरूची सोन्याची ताटं होती. नेहरूमध्ये कुठून आली ताटं लागली. आज नेहरू श्रीमंत खरे पण सोन्याच्या ताटात जेवण नव्हते त्यांनी. तेव्हा राजाचं दरबार म्हणजे आपलं काही लग्न नव्हतं हॉल मध्ये असं काय कॉन्ट्रॅक्ट दिलंय आपलं आणि चाललंय आपलं काय पान आहे सुपारी नाही सुपारी तेव्हा त्या राजाच्या दरबारात जर हॉल आहे दिवाणखाना आहे तो जर शिकवायचं असेल कोणी तर हे गीतेचे श्लोक शिकवतात. म्हणजे त्या आत्मराजाचं ऐश्वर ज्या राजसभेमध्ये प्रगट व्हायचं दरबारामध्ये त्याचा अभाव असेल हे श्लोक आहे. म्हणजे प्रत्येक श्लोकामध्ये त्या आत्मराजाचं ऐश्वर वर्णन केलेलं आहे. काय खुबी आहे पुढे म्हणाले की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंद. तुम्ही दुर्गेचं चित्र पाहिलंय का. दुर्गेचं चित्र असं आहे की पायाखाली दैत्य आहे महिषासुर नावाचा दैत्य आहे काळा गळाचा त्याला मारून त्याच्यावरती ती नाचते. हे असं आहे बघा शंकराचं जे तांडव नृत्य आहे ना हे तांडव नृत्याची सुद्धा एक कथा आहे. हे सगळे सिंबॉलिक असतं सांस्कृतिक असतं.
मानव तो बेहोश झाला आनंदाने ते तांडव नृत्य आणि तांडव नृत्य जी नृत्य आहे तेव्हा ते ताण दिलं नाही तर नाचून ते सगळं त्याचं डान्स बेहोश होऊन तांडव म्हणजे नाचणं ते तांडव बरं का. सांगण्याचा हेतू काय तर ही दुर्गा आहे ना तर म्हणजे गीता ही दुर्गा देवी आहे. त्यातले जे श्लोक आहेत ते सप्तशतीचे मंत्र कशी तुझी केली आहे. सप्तशती तुम्हाला माहितीच आहे. सप्तशती म्हणजे देवीचं वर्णन आहे ना. गीतेचे श्लोक 700 आणि हे प्रत्येक श्लोक सप्तशतीचे मंत्र आहे दुर्गेचे मंत्र आहे. आणि ही दुर्गा करते काय ते रोजून आनंदाने नाचते. का नाचते मोहरूपी महिषासुराला मारते म्हणून ते आनंदाने नाचते. अर्जुनाला पहिल्यांदा मोह झाला. तो असुर आहे राक्षस आहे. त्या मोह महिषाला मारलं गीतेनं म्हणून आनंदाने नाचतो. म्हणजे गीता ज्यांनी वाचली त्याचा मोह नाही का तो आनंदाने नाचला पाहिजे असं काय जाण्याची काय करायचं. नुसती गीता पाठ होऊ नका. गीता ज्यांनी वाचली तो आनंदाने जवळ झाला. काय म्हणाले म्हणून म्हणे काय वाचा जो सेवक होईल ध्येयचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती केला. अशीच गीता आहे. त्या गीतेचा मनाने जो सेवक होईल काया मने वाचा म्हणजे गीतेचं रात्रंदिवस चिंतन करील गीता आचरणात आणण्याचा प्रयत्न करील तो काय होईल चक्रवर्ती होईल. चक्रवर्ती याचा अर्थ असा आहे राजामध्ये आणि राजांचं मंडळ बाजूला म्हणून त्याला चक्रवर्ती म्हणतात. बरं तुम्हाला माहिती असेल नाही सांगतो आपल्याला बरं का सगळं कशी माहिती असणं शक्य आहे आम्हाला तरी कसं शक्य आहे. 1910 साली ज्यावेळेला पंचम जॉर्जाला इथे राज्याभिषेक झाला त्यावेळेस संस्थानिक स्थळे गेलेच होते नाही का. उघडच आहे निजाम गेला तुझा नुकतंच राज्यावर आला होता उस्मान अली खान शेवटचा निजाम बरं का. तो सगळ्यात मोठा सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला ही एक्झाम ते राहणे बाकीची ही राहणेच असेल पण वॉरला कशी तेव्हा दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी दरबार भरला निजाम पुढे बाकीचे सगळे त्याच सयाजीराव सयाजीराव फार स्वतंत्र वृत्तीचे राजे आणि आपल्या राज्यामध्ये ब्रिटिशांना त्यांनी एवढा हात शिकाव दिला नाही. मोठमोठे लोक आणून त्यांनी पंतप्रधान प्रधान केले होते आणि राज्यात फार सुधारणा केल्या. तेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा हा राजा आला अवघे दरबारी सगळे पैसे उठायचे त्यांनी वेगळी द्यायची आहे तेव्हा सयाजीराव गेले. त्याची पद्धत अशी आहे की अलीकडे आपल्याला माहिती नाही अलीकडे राजकारणाचं काय की नाही बिझनेस नाही असा अर्थ निजामच्या पुढे जर तुम्ही गेलात ना तर हात मागे बांधून जायचे रुमालाने हात मागे बांधून आणि मान वाकून जायची. जर तुमची मान जरा ताण झाली की तो चौकदार असं बोलायचा अलापते म्हणजे नम्रतेनं जा पुढे बरं का. आणि मग ते वाकून नमस्कार करायचा आणि मग तू काय बोलायचं बोललं तसंच पुन्हा परत यायचं. हे ध्यानात ठेवा. राजाला पाठ दाखवायची नाही बरं का. झालं काय सयाजीराव गेले त्याप्रमाणे ते नमस्कार झाला आणि फिरले आणि वापस आले. पाठ दाखवली. अरे बापरे लॉर्ड हार्डिंग व्हायसराय होता आणि त्याच्या काउन्सिलमध्ये नामदार ओगले गोपाळकृष्ण ओगले आणि लगेच एका तासामध्ये लफोटा आला की हे काय केलं राजाचा अपमान झाला यामध्ये काय शिक्षा भोगावी. शिक्षा म्हणजे राजावर काढून टाकेपर्यंत शिक्षा होती बरं. आता काय झालं होतं आजच्या दिवशी त्यांना रात्री जुलाब झाली प्रकृती बरी नव्हती त्यामुळे जावं असं चाललं. तेव्हा त्यांची बायको जी होती हा तिने त्या सांगितलं असं करू नका तुम्ही जा. तेव्हा त्यांनी मग सगळे ते दागिने वेगिने ते राजकर्षणाचे सगळे घातले ते कपडे घातले सगळे आणि पाठवले. तेव्हा त्याला भाग राहिलं नाही. ते एकदम पाठ ठेवून ते परत आले तेव्हा लफोटा आला सांगा काय आहे ते. तेव्हा काय करायचं तेव्हा त्यांना सूचना दिली की
पुन्हा त्यावेळेला त्यांचे प्रधान हे बरोबर आहे की तुम्ही नामदार गोखलेला भेटा आणि त्याचं व्हायच्या जेव्हा फार वजन आहे नामदार गोखल्यांचं तेव्हा ते राजांना सांगतील की बाबा यांचा आहे तो हा नव्हता पुढे 4 महिने प्रकरण सुधारण्यासाठी बंद झालं मग पण मला म्हणायचं काय आहे की चक्रवर्ती राजा जो असतो त्याच्या भोवती राजांचं मंडळ असतं म्हणून तो चक्रवर्ती तेव्हा हे काय म्हणतायत असा जो गीतेचा खरा सेवक होतो तो चक्रवर्ती होतो आणि चक्रवर्ती का होतो तर तो परमानंद भोगतो तुम्ही आम्ही सगळे जीव जो आनंद भोगतो ते राजे आहे भाजू राजे आहे संस्थानिक राजे आहे हा चक्रवर्ती राजा तो परमानंद म्हणून आपण त्याला महाराज असं म्हणतो शत्रुंशाला महाराज म्हणजे राजांचा राजा महाराजा आहे तो कारण चक्रवर्ती आनंदाचा परमानंद भोगतो आणि पुन्हा हा आनंद कुठला स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती आपण जे आनंद भोगतो ते विषय प्रकारचे आहे आपण आनंद खाण्याचा आनंद आहे प्रवासाचा आनंद आहे किंवा अभ्यासाचा आनंद आहे भौतिक आनंद आहे कलेचा आनंद आहे हे सगळे आनंद त्या आजच्या राजांच्या सारखे आहे परमानंद असेल तर भगवंताचा आहे म्हणून परमानंदाच्या साम्राज्यावरती पुढे म्हणत की आता हे झालं आता पुन्हा दृष्टांत देत आहे अविद्या तिरील दोषे श्लोक सूर्याचे पैसा झेके ऐसे प्रकाश में गीता मिशे राये श्री कृष्ण राजा श्री कृष्णाने राया शब्द एक प्रकार निघत अजून आहे बरं का हा राय म्हणजे गाव असं म्हणतो ना आपण इकडे गाव कशा पैसे गाव तिकडे सुद्धा आहे पण राया गोविंद राया व्यंकटेश राया ब्राह्मण राया राया असे शब्द वापरतात तेव्हा ते म्हणाले श्रीकृष्ण रायांनी एक आदरात्मक प्रेमाचं हे आहे असं म्हणाले गीता रची गीतेच्या निशानं गीतेच्या निमित्तानं असा प्रकाश टाकला कसा प्रकाश टाकला तर म्हणाले इथले जे श्लोक आहेत हे सूर्याची पैदा दिसतात सूर्याची पैदा दिसतात म्हणजे काय तर सूर्य प्रकाश देतो प्रकाश हा ज्ञानस्वरूप आहे विद्या स्वरूप आहे अंधार हे अज्ञान आहे तेव्हा अज्ञान नाहीचं अंधार जसा सूर्य नाहीचा करतो तसे गीतेचे श्लोक अविद्येचा नाश करतात बरं का आणि अविद्या कशी आहे अविद्या तिने दोष अविद्या रूपी अंधार जो आहे या अंधाराला थांबवून रोखून हा श्लोक तुम्हाला ज्ञानाकडे म्हणजे असं आहे एक गीतेचा श्लोक जरी माणसाने आचरण केलं एकच उभी अनुभवावी ना तसं हे आहे काही उदाहरण घ्या काही लोकांनी मोठ्या लोकांनी गीतेचा मुख्य श्लोक होता लोकमान्य कर्मण्येवाला अधिकार असते त्यांनी काढला नाही का शंकराचार्यांनी 11व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक गीतेचं सांग आहे म्हणाले मन मला भवन बघतो मध्यार्थी मला म्हणजे मन मत कर्म मत परमो मत भक्त संजवचिता निर्वैर सर्वभूतेषु यत्न म्हणाले ठिकाणी असा बरं का की यांचं म्हणणं असं आहे प्रत्येक श्लोक सूर्य आहे येथे श्लोकांनी बसतात तुम्ही प्रत्येक श्लोक सूर्य आहे त्याचा अर्थ काय म्हणजे प्रत्येक श्लोकामध्ये माणसाचं अज्ञान नाहीचं करण्याचा हेतू भगवंताने केलेला हा त्याचा नाही ना ही दृष्टांत पद्धती म्हणजे याला इंग्लिशमध्ये आर्ग्युमेंट बाय अनालिसिस म्हणतात साम्य अनुमान जसं हे तसं ते ही कन्फ्युजन इज प्रॉब्लेम नाहीये पण त्याच्यामध्ये हा अर्थ घालता येत नाही गोष्ट खाली आणि तो अर्थ जसा आकलन होत जातो तसं तो माणसांच्या बुद्धीची झेप वाढत हे त्याचं म्हणणं आहे म्हणून समर्थांची बोली आहे बघा घालून आपलेचा पवाडे भावे ब्रह्मांड होऊन जाळे ते जे कैसे आणि एक द्वारपर्यंत पडत पण तुम्हाला गमत सांगतो कसा असतो आपल्याला की नाही हे धाडस करण्याची हीच नाही जसं समजा एक ओढा आहे आणि एक माणूस ओढून जाईल मागे पुढे करतो आपण
करते. हा चहा द्यायच्या वेळेला साखर कमी झाली हो ना तुम्ही, तोपर्यंत तरी जेवण झाल्यानंतर तोपर्यंत तरी काय हरकत आहे. पण आपण क्षुद्र याच्यासाठी होते बघा. आपल्या हिसाब नीतीची ती गोष्ट ती नाही करायची. बेडकी फुगली, एवढा आहे का बाई, एवढा आहे का बाई, छोटीशी तिची फाटून गेली नाही का. ते बैलाचे मोठे पण तसं शिकतात. मोठ्या विचारच करायचं तर का विचार मोठ्या लोकांना नाही. प्रत्येकच वेळ नाही आपण जग करायला बसणार ते खरं आहे. कारण पेशा घरी नाही की असे मोठे विचार करावे. काही नाही, समज त्याच्यावर सुखी असावं, अवघे सुखी असावे ऐशी काय कसं म्हणायला. तुमच्या म्हणण्याने करणं होईल का नाही आज विचार करण्याचं कारण नाही. माझं मन प्रसन्न होईल ना, माझं मन खालून वर जाईल ही गोष्ट घरी जाईल नाही असं करायला काय. म्हणून म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांचे गीतांचं जे आहे हा ते गीतेचं महत्व सांगून दिलेलं आहे नाही का. ही गोष्ट खरी आहे. गीतेचं हा आम्हाला काय समजलेलं आहे. पण आपण महाराजांच्या आधाराने सांगतो. गीता काय सांगते म्हणाले, गीता नैष्कर्म्य सांगते. नैष्कर्म्य सिद्धी परमाम संन्यासे श्लोक आहे. परमसिद्धी म्हटलेला आहे. परमसिद्धीचा अर्थ असा याच्या पलीकडे काही अचीवमेंट नाही, तिथे घडवायचं नाहीच काय. आणि नैष्कर्म्य म्हणजे काय, कर्म आपण होऊन त्याच्यापासून निवृत्त होतो हे नैष्कर्म्य आहे. सोडणं नव्हे, कर्म करण्याची प्रवृत्ती त्यातून नाही शिकवत. हे केव्हा होईल की याचा मालक जो आहे, हे विश्व कर्मस्वरूप आहे ना, या कर्मस्वरूप विश्वाचा मालक जो आहे त्याच्या हातात नाही गेल्याशिवाय, त्याच्या स्वाधीन गेल्याशिवाय किंवा त्याला शरण गेल्याशिवाय तो करताही भावना होणार नाही. आणि तो करताय म्हटल्यानंतर मी करावं तर न करावं तो ठरवेल मी काय करू हे म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे हा सुरेख आहे. असं म्हणाले, जाणवून देण्याचे तरी माझे, जाणवून देण्याचे तरी माझे समजत सगळा व्यवहार असं असून सुद्धा मला माहिती नाही. म्हणजे कसं, एखादा मनुष्य आजारी आहे, डॉक्टर म्हणतो थोड्या तासाचा अवधी आहे, असं असून सुद्धा काय होणार आहे. व्यवहारामध्ये दिसतंय कार्यकारण भाव, तरी पण काय होणार कोणाला का त्याची इच्छा सुटली तो भाव आहे. पण म्हणाले जाणून घेणे ते केव्हा होईल, तुझी प्रेम पूर्ण जाऊ. तू माझा मालक आहे, मी तुझा आहे, हे जे प्रेमाचा संबंध आहे त्याचं तू काहीतरी गमक मला दे बरं का. जसं तुला एखाद्याला पैसे दिले म्हणजे तो काहीतरी चिठी चपाटी देतो, तसं काहीतरी त्याचं सिद्ध रूप देणं मला. मग म्हणाले मला सांगायचे ते पुढे. मग म्हणाले बघ मी व्यवहारी असे वर्तत जेवी जळात पद्मपत्र काय हे महाराजांच्या मध्ये गीतेचं तात्पर्य. ही नैष्कर्म्य सिद्धी कर्मयोग आहेत ना, पण जळात पद्मपत्र विवाह पुढे म्हणाले आईकोणी नाळिके निंदा स्तुतिकानी. आईकोणी नाळिके निंदा स्तुतिकानी पैसा का उन्मयी योगी राह. अहो तुम्ही निंदा केली किंवा तुम्ही स्तुती केली तर त्याची जी प्रतिक्रिया करणार मन आहे ते मनच तिथे नाही. तिथे म्हणाले काय हे महाराजांच्या मते गीतेचं सारांश. नैष्कर्म्य सिद्धी आली पाहिजे. कर्म तर करताना दिसतोय पण करणारच आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ओळी मला आठवली, करणे का न करणे हे तो परमात्माची जाणे, विश्व चढत असे ज्याच्या सत्तेने विश्व सगळं हलत आहे तो मी काय करावं काय न करावं हे ठरवतो नाही का. म्हणून ते म्हणतायत की प्रकाशी गीता आणि ते त्याला गीतेचं ज्ञान. आता गीता संसारी लोकांच्याकडे काय करते हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की श्लोकाक्षर द्राक्ष लता मानव जाणली आहे गीता संसार पथ श्रांत आहे विश्व म्हणाले. संसार चालत असताना संसार हा एक मार्ग आहे असं समजा. संसार पथ श्रांत, संसाराच्या रस्त्यावर थकलाय मनुष्य. आपण पाहतो ना प्रवासाला निघालो बसनी वगैरे रस्ता सोडून दोन दोन महिने सरळ रस्ता
रस्ता दिसतो, आजूबाजूला झाडी नाही काही नाही, समजा चालायचा प्रसंग आला तिथे चाला, लोक थकूनच जाल. तेव्हा या संसाराच्या रस्त्यावर चालता चालता जे थकलेले आहेत त्यांना विश्रांती देण्याकरता म्हणजे गीता आहे. विश्रांतीला काय पाहिजे, जसं म्हणजे वाळवंटामध्ये लहानसे 5 झाड आहेत, 4 झाडं आहेत, विहीर आहे, पाणी आहे, हे जसं असावं तसं या रस्त्यावरती विश्रांती करता झाडाची सावली पाहिजे, नाहीतर वेलीचा मांडव पाहिजे त्याची सावली पाहिजे. वेलीमध्ये द्राक्षाचा मांडव पाहिजे त्याची सावली आहे. त्यामुळे कशी आहे सावली, श्लोकाक्षर द्राक्ष लता, द्राक्षाचा वेल आहे, तर श्लोकाची अक्षर जी आहे ती द्राक्ष आहे आणि द्राक्षाचं घड आहे ते श्लोक आहे. श्लोकाक्षर द्राक्ष लता मांडवच राहिली आहे का हो, संसार पथ श्रांता विसवा गीता नीलच समाधान नीलच. तुम्हाला माहिती आहे ना, महात्मा गांधी यांना अडचण आली की गीता ओढायचे आणि वाचायचे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल असं म्हणायचे. संसार पथ श्रांता पाहिजेच आहे, थोडं पुढारी पण ठेवायचं, योग्य ते करायचं. त्याच्यामध्ये संशय आल्यानंतर काय करावं, महाराज दादोबाबद्दल सांगायचं की समर्थांनी सांगितलंय की माझ्याशी ज्याला बोलायचंय त्यांनी दादू वाचावं, सांगितलंय त्यांनी. तो म्हणाले तुम्हाला संसारात अडचण आल्यानंतर कोणावर डोळे दाखवून त्यांची प्रार्थना करून एक 4 वेळा वाचले की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. कारण त्याच्या मागे सांगू शकतो आपल्याला काळाचं बंधन त्यांना नाही. हे काळावरचे स्वार झालेले लोक असतात, काळाला जिंकलेले, त्यामुळे त्यांच्या ज्ञानाची जी शक्ती असते ती पूर्ण शक्ती त्यांच्या ग्रंथाच्या मागे असते. त्यामुळे त्यांचं अस्तित्व मानून जो ग्रंथ वाचला तर आपल्या जीवनात मार्गदर्शन झाल्याशिवाय राहणार. एखादं पत्र आपल्या नावाने यावं त्यापैकी ते असतं, ही श्रद्धा असं. आणखी एका प्रसंगात हे झालं संसार पथ श्रांता. आता संत म्हणाले काय, संतांना उपयोग काय गीतेचा, ते म्हणाले सौभाग्य संती भ्रमरी, सौभाग्य संती भ्रमरी केले ते श्लोक पधारी, श्रीकृष्णास्य सरोवरी सासिंधलो. श्रीकृष्णास्य सरोवरी, बरं का, सख्य नाहीये तो शब्द, श्रीकृष्णास्य सरोवरी सासिंधलो. सासिंधली म्हणजे फुलले, वेल खूप फुलला म्हणजे त्याला सासिंधला असं म्हणतात. काय म्हणाले, या गीतेचे खरे रसिक असतील तर संत लोक आहेत. महाराज म्हणायचे बुवा ज्ञानेश्वरी खरी कळली ना आम्हाला म्हणाली असं म्हणले बुवा, आणि मोठी खरीच असली पाहिजे नाही का, त्यांना कळली म्हणायची. आपल्याला कळतेच आहे पण ते असं होत आहे आपलं बघा, या स्पर्धा असतात शाळेमध्ये, मनाच्या श्लोकाच्या गीतेच्या ज्या स्पर्धा असतात आणि ते 5 नंतर कोण बक्षीस मिळतात, त्यांना जेवढी गीता कळते तेवढी ज्ञानेश्वरी आपल्याला कळते. खरे रसिक तेव्हा